नमस्कार मित्रांनो, शेती बरेचसे शेतकरी आपले शेतकरी बांधव करतच आहेत. पण बरेच शेतकरी बांधव असे सुद्धा आहेत, की शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी करत आहेत आणि पशुपालन हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन सुद्धा मानले जाते. पशुपालनामधील विविध प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. यामध्ये मुख्यत्वे करून दूध विक्रीमधून चांगल्या प्रकारे शेतकरी पैसा मिळवू शकतात. यामुळे बरेचसे शेतकरी बांधव पशुपालन करण्यास प्रथम प्राधान्य देतात. यासाठी शासनसुद्धा चांगल्या प्रकारे मदत करत आहे. यामध्ये नाबार्ड अर्थातच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट यासाठी मोठी योजना राबवत आहे आणि या योजनेअंतर्गत जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयाचे कर्ज अगोदर दिले जात होते. पण मित्रांनो, आता या योजनेमध्ये शासनाकडून नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन बदल केलेल्याप्रमाणे 5 लाख रुपयावरील रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही योजना नेमकी कशा पद्धतीने आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत डेअरी युनिट सुरू करण्यासाठी मिळणारे अनुदान आता 25% वरून 50% केलेले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी पशुसंवर्धन अर्थातच पशुपालन करण्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि आता पशुपालनाकरिता 12 लाख रुपयाचे कर्ज तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 50% सबसिडीसुद्धा आहे आणि पशुपालन या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनाने हे मोठे पाऊल उचललेले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांचा सुद्धा आर्थिकदृष्ट्या विकास व्हावा हे देखील याचे उद्दिष्ट आहे. तर प्रमुख जेणेकरून डेअरी उद्योग जो आहे याला सुद्धा गती मिळणार आहे. या व्यतिरिक्त पशुसंवर्धन आणि दूध व्यवसाय क्षेत्र जे आहे यामध्ये काम करणारे शेतकरी बांधवांची संख्या वाढेल आणि स्वयंरोजगारसुद्धा मिळेल. मित्रांनो, काय आहे नाबार्ड आणि पशुसंवर्धन योजना कशा पद्धतीने आहे हे जाणून घेऊया. तर अशा पद्धतीने आहे पशुपालन कर्ज योजना, ते बघू मित्रांनो. नाबार्ड पशुपालन कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला गरजेप्रमाणे कर्जाची रक्कम निश्चित केली जाते. म्हणजेच जनावरावर खरेदी करायचं असल्यास कर्जाची रक्कम 50,000 पासून सुरू होणार आहे ते 12 लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे. तसेच दूध व्यवसाय सुरू करायचा असल्यास कर्जाची रक्कम 10 लाख ते 25 लाखापर्यंत असणार आहे. यामध्ये नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना 2 प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. पहिली म्हणजे पशुपालन खरेदीसाठी कर्ज आणि त्या अंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी हे पैसे दिले जातात. तसेच दुसरा प्रकार म्हणजे दूध व्यवसायासाठी ही योजना उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, उपकरणे घेण्यासाठी हे पैसे शासन देत आहे. तर मित्रांनो, यासाठी व्याज किती आकारण्यात येणार आहे हे देखील आपण समोर जाणून घेऊ. तर मित्रांनो, यासाठी किती व्याजदर आकारले जाणार आहे, तर नाबार्ड पशुपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून मिळालेली जे कर्ज आहे या कर्जावर व्याजदर हा वार्षिक पद्धतीने लागणार आहे, म्हणजेच वर्षाला लागणार आहे आणि तो म्हणजे 6.5% ते 9% पर्यंत असणार आहे. मित्रांनो, 9 किंवा 10% पर्यंत जरी व्याजदर असला तरी खूपच चांगल्या प्रकारे हे परवडणारे कर्ज असते. आणि विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये सबसिडीसुद्धा मिळणार आहे. कर्ज परतफेड करण्यासाठी जो कालावधी दिला जातो तो जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत असणार आहे. अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी बांधवांना 33.33% पर्यंत सबसिडी मिळणार आहे. तसेच इतर अर्जदार म्हणजेच ओपन कास्ट प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 25% पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. तर पशुपालन कर्ज योजनेसाठी ही लागतील कागदपत्रे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ते बघू. मित्रांनो, नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पहिले आधार कार्ड असणे गरजेचे आहे. दुसरे आहे विहित नमुन्यात अर्ज केलेला पाहिजे. नंबर 3 आहे ओळखीचा पुरावा म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. नंबर 4 आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. नंबर 5 आहे पशुपालन व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट असणे गरजेचं आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते बघू मित्रांनो, नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचा प्रमुख उद्देश जो आहे तो म्हणजे खेडेगावांमध्ये रोजगार निर्मिती करणे, तसेच दूध उद्योग जो कमी होत चाललेला आहे त्याला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना खूपच कमी व्याजदरामध्ये पैसे शासनाकडून मिळत आहेत. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी चांगल्या प्रकारे म्हणजेच 10 वर्ष आहे. यासाठी खेडेगावातील रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे ते बघू मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पशुसंवर्धन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा तुम्हाला असेल तर त्यासाठी जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जर तुम्हाला छोटेसे डेअरी फार्म सुरू करायचे आहे तर तुम्ही जवळच्या बँकमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता आणि या योजनेबद्दल विचारणा करू शकता.
म्हणजे विचारपूस करू शकता. तर सबसिडी फॉर्म जो आहे तो बँकेत भरून द्यावा लागणार आहे आणि कर्जाची रक्कम मोठी असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागणार आहे आणि या योजनेत संदर्भात माहिती तुम्हाला जवळच्या बँकेमध्ये जाऊन मिळणार आहे आणि बँकेमध्ये तुमचं सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच कर्ज मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.